लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात सीएए कायदा लागू करण्यात आला। केंद्र सरकारकडून सीएएची अधिसूचना जारी करण्यात आली। भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाईनच करता येणार आहे। सरकारने तयार केलेल्या वेब पोर्टलचं नाव नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 आहे आणि यात केवळ पात्र लोक वेबसाईटवरती अर्ज करू शकतात। पण सीएएला विरोध का केला जात होता, या कायद्याचा सामान्य जनतेवर काय परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सीएए, सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, देशाच्या संसदेत 11 डिसेंबर 2019 ला मंजूर करण्यात आला होता। 2019 चे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणत सरकारनं 1955च्या नागरिकत्व विधेयकात सुधारणा केली। 2019-20 मध्ये केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपनं वारंवार स्पष्ट केलं होतं की नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा लोकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे। या कायद्याद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या नॉन मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व दिलं जाणार असल्याचं सरकारनं म्हटलंय। शेजारील देशातून आपला जीव वाचवण्यासाठी आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन अशा सर्व धार्मिक अल्पसंख्याकांना बेकायदेशीर स्थलांतरित न मानता त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणण्यात आलाय। पण यातही एक अट आहे। भारता शेजारी देशातील अल्पसंख्याक लोकांना भारताचं नागरिकत्व देण्यात येणार नाहीये, तर जे 31 डिसेंबर 2014 पूर्वी शेजारील मुस्लिम बहुल देशांमधून आलेले लोक आहेत, फक्त त्यांनाच नागरिकत्व दिलं जाणार आहे। जे लोक भारतात 11 वर्षा आधीपासून राहतात त्यांनाच नागरिकत्वाची परवानगी देण्याचा कायद्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता। पण आता जे लोक भारतात 6 वर्षांआधीपासून राहतात त्यांनाही नागरिकत्व दिले जाणार आहे। 2019-20 मध्ये सीएए कायद्यात मुस्लिमांना स्थान न दिल्यामुळे या कायद्याला जोरदार विरोध करण्यात आला होता। पाकिस्तान सारख्या देशात शिया आणि अहमदिया समाजाच्या लोकांशीही भेदभाव केला जातोय, त्यामुळे या कायद्यात त्यांचाही समावेश करावा अशी विरोधकांची मागणी होती। तर देशात सीएए कायदा लागू केल्यानं काय नुकसान होईल तेही पाहूया। सीएए हा कायदा लागू झाल्यानं कुणाचंही नुकसान होणार नाही, पण शेजारील देशांमधून येणाऱ्या लोकांच्या संख्येमुळे भारताची लोकसंख्या वाढेल। म्हणजे सध्या भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे। यात बाहेरील देशातील लोकांची गणना केल्यानंतर लोकसंख्येच्या आकडेवारीत वाढ होणार आहे। त्यामुळे या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।